द रिंगण लाईव्हचे संपादक राजू पाटील यांच्या प्रतिमेला काडीमा फासण्याच्या घटनेचा निषेध। द रिंगण लाईव्हचे मुख्य संपादक राजू पाटील यांच्या प्रतिमेला काडीमा फासून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औसा तालुक्यातील भादा येथील सचिन शिवलकर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे। लातूर येथे झालेल्या मराठवाडा महासप्ताहातील कथित खोट्या पादुकांप्रकरणी राजू पाटील यांनी आपल्या यूट्यूब माध्यमातून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली होती। तसेच समाजसेवक विकास लवांडे यांनीही या प्रकरणात नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप केला होता। याच पार्श्वभूमीवर सचिन शिवलकर यांनी राजू पाटील यांच्या प्रतिमेला काडीमा फासून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणारे सचिन शिवलकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, दोषीला तात्काळ अटक करावी। या घटनेचा निषेध करत पत्रकार संरक्षण कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करून दोषीला तात्काळ अटक करावी व राजू पाटील यांना संरक्षण द्यावे अशी मागणी तहसीलदार औसा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनाच्या प्रती औसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल डाके यांना देण्यात आल्या। यावेळी पत्रकार रामभाऊ कांबडे, इलियास चौधरी, MB मनियार, प्रकाश कुलकर्णी, अफ्ताब शेख, शिवाजी मिसाड, ज्ञानेश्वर केकते, शिवाजी मोरे, सय्यद नदीम, बाटकृष्ण कदम, बडी निकम आदी उपस्थित होते। हे आपल्या रिंगण लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्भीड पत्रकार म्हणून गेल्या 40 वर्षापासून दैनिक मनोगत आणि रिंगण लाईव्हच्या माध्यमातून पत्रकारितेचं काम करत असतात। एक निर्भीड पत्रकार म्हणून लोकशाहीचा चौथा खांब असलेले राजू पाटील यांनी वेगवेगळ्या विषयावर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आवाज उठवलेला आहे, परंतु एक अशा प्रकारे निर्भीड पत्रकारिता करत आक्षेप घेत त्यांच्या प्रतिमेला म्हणजे फोटोला काळं फासून त्यांचा अवमान केलेला आहे। हा अवमान म्हणजे केवळ रिंगण लाईव्हचे राजू पाटील यांचा एकट्याचा नाही, तर लोकशाहीमध्ये पत्रकारिता करणाऱ्या आणि समाजामध्ये शोषित, पीडित, उपेक्षितांना न्याय देण्याचं काम करणाऱ्या पत्रकारांचा हा अपमान आम्ही समजतो। त्याचा आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तहसीलदार औसा यांना निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेचा राजू पाटील यांच्या प्रतिमेला काळं फासणार आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी सर्व पत्रकार म्हणून मिळून या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत।